श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, ज्या व्यक्तीला आपण खूप जीव लावला, ज्या व्यक्तीला आपण आपलं मानलं, ज्या व्यक्तीला समाजात किंमत नव्हती, त्या व्यक्तीला आपण किंमत मिळवून दिली, त्या व्यक्तीला आपण आपलं सर्वस्व मानलं, सर्वस्व त्या व्यक्तीला आपण अर्पण केलं. त्या व्यक्तीनेच आज आपल्या पाठीत खंजीर बसला. ती व्यक्ती आपल्याबरोबर तोंडावर गोड आणि पाठीमागे आपली निंदा नालस्ती करत होती. तीच व्यक्ती कंटिन्यू आपल्याला शिवाय श्राप देत होती. तीच व्यक्ती आपल्याला अपमानित करत होती, आपल्याला रडवत होती. ती व्यक्ती आज आपल्या आयुष्यातून आपल्याला दूर करायची आहे, किंवा त्या व्यक्तीला आपल्याला तिच्या कर्माची शिक्षा द्यायची आहे, किंवा ज्या व्यक्तीने सतत आपल्याला रडवलं आहे, सतत आपल्याला फसवलं आहे, अशा व्यक्तीला आपल्याला आपल्या आयुष्यातून दूर करायचं आहे. अशा व्यक्तीसाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे. या उलटच एखादी व्यक्ती अशीही असते की जी आपण जीव लावूनही आपल्याबरोबर बोलत नसते, आपल्याला भेटत नसते, आपल्यापासून ती खूप दूर गेलेली असते आणि आपली खूप इच्छा असते त्या व्यक्तीने आपल्याशी बोलावं, आपल्याला भेटावं. त्या व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी अगदी आपण तळमळत असतो, अगदी आपण काही करायला तयार असतो, परंतु ती व्यक्ती आपलं तोंडही पाहायला तयार नसते. जर तुम्हाला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत हवी असेल, त्या व्यक्तीला त्याने केलेल्या चुका दाखवून द्यायच्या असेल, तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा शास्त्रशुद्ध उपाय हा करून पहा. निश्चितच तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. ज्या व्यक्तीनं तुम्हाला झुकवलं, तुम्हाला रडवलं, झिडकावलं, तीच व्यक्ती स्वतः येऊन तुमच्या समोर नाक रगडून माफी मागेल. अक्षरशः तिने केलेल्या चुकांची क्षमा याचना करेल, तुमच्या समोर रडेल, तुमच्या समोर झुकेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. फक्त हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये भरभरून पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे, तुमच्याकडं संयम असणं गरजेचं आहे. जर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल, तुमच्या मनामध्ये संयम असेल, तर 1001% तुम्हाला या उपायाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आता या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे पहा. एखाद्याला आपल्याला अट्रॅक्ट करायचे, मोहित करायचे, आपल्याकडं खेचायचे, आपल्याकडं आकर्षित करायचे, आपल्याकडं वश करायचे, तर त्यासाठी निश्चितच आपल्याला एक लिंबू लागणार आहे. लिंबू हे आपला गुरुग्रह, शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आपल्याला लिंबू घ्यायचं आहे. हे लिंबू जास्त पिकलेलं नसावं, जास्त कच्चं नसावं, अर्ध पिकलेलं अर्ध कच्चं असं फ्रेश लिंबू तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे हिंग पावडर. पहा, जी आपण आपल्या घरामध्ये डाळीमध्ये भाजीमध्ये टाकतो, हिंग पावडर, ती हिंगाची पावडर तुम्हाला लागणार आहे. किंवा तुमच्या घरात नसेल तर तुम्ही किराण्याच्या दुकानातून जरी आणली तरी चालेल. आता काय करायचं, उपाय कसा करायचा? उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी, आठवड्यातील 8 वारांपैकी कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल. हे जे लिंबू आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं, व्यवस्थित धुवायचं, व्यवस्थित कोरडं करायचं. त्यानंतर घरामध्ये कोठेही बसायचं, कोठेही जिथे तुम्हाला कोणीही विचारायला येणार नाही, रोखायला येणार नाही, जिथे शांतता आहे अशा ठिकाणी कुठेही तुम्हाला घरामध्ये बसायचं. शक्यतो दक्षिण दिशेला तोंड करून बसणं शक्य असेल तर दक्षिण दिशेला तोंड करूनच बसा. बसायला एक आसन घ्या. हा उपाय तुम्हाला सूर्यास्त झाल्याच्या नंतर, म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतर, थोडाफार अंधार पडल्याच्या नंतर करायचं आहे. म्हणजे सायंकाळी 7च्या नंतर, 7-7:30च्या नंतर, तर रात्री 12च्या आत कधीही उपाय जरी केला झोपण्यापूर्वी तरीही चालणार आहे. काय करायचं, हे जे लिंबू घेतलेलं आहे हे एका प्लेटमध्ये घ्यायचं, दुसऱ्या प्लेटमध्ये हिंग घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि या हिंगाची घट्ट पेस्ट करायची. ही घट्ट पेस्ट जी आहे ही या लिंबाला पूर्णपणे लावून घ्यायची, अगदी गोलाकार सगळीकडनं लावून घ्यायची. ही पेस्ट लावल्याच्यानंतर थोडी सुकू द्यायचं. थोडं सुकल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला मी एक मंत्र सांगणार आहे. या मंत्राने तुम्हाला हे जे लिंबू आहे हे लिंबू
अभिमंत्रित करून घ्यायचं आहे. पहा, मंत्र खूप महत्त्वाचा आहे, कारण वशीकरणाचे उपाय ज्यावेळेस आपण करतो, वशीकरण म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ज्यावेळेस उपाय करतो त्यावेळेस त्यातील मंत्र सर्व खूप आणि खूप महत्त्वाचे असतात. आणि ज्यावेळेस हे मंत्र बोलून आपण लिंबू किंवा कोणतीही वस्तू अभिमंत्रित करतो त्यावेळेसच त्या उपायांची सांगता होते, त्यावेळेसच त्या अनुभवाची अनुभूती आपल्याला येते. आता मंत्र पहा, हे लिंबू तुम्हाला उजव्या हातामध्ये धरायचं आणि मंत्र म्हणायचा, ओम ह्रीं श्रीं, ओम ह्रीं श्रीं सर्व सिद्धी प्राप्ताय नमः, 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 ओम ह्रीं श्रीं सर्व सिद्धी प्राप्ताय नमः. या मंत्राचं तुम्हाला 51 वेळेस पठण करायचं आहे. या मंत्राचं पठण करून झाल्याच्या नंतरनं हे जे लिंबू आहे हे स्वतःवरून क्लॉकवाईज 7 वेळेस, अँटी क्लॉकवाईज 7 वेळेस फिरवून घ्यायचं आहे. हे फिरवून झाल्याच्या नंतरनं त्या लिंबाकडे तुम्हाला हातावरतीच ठेवायचं आहे. लिंबाकडे तुम्हाला पाहायचं आणि लिंबाकडे पाहत असं इमॅजिन करायचं की ती कोणती व्यक्ती आहे ती तुमच्यापासून खूप दूर चाललेली आहे, किंवा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे, तर ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे, ती तुमच्याकडे चालत येत आहे, ती व्यक्ती तुमच्या समोर रडत आहे. तुमचे जे काही जो काही तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला जे काय हवं आहे ते त्या लिंबाकडे पाहून सत्य होत आहे, घडत आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं. पॉझिटिव्ह असे अफर्मेशन तुम्हाला त्या लिंबाला द्यायच्या. हे देऊन झाल्याच्या नंतर पुन्हा एक मंत्र म्हणायचा, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आणि आता समजा माझं एखादी मैत्रीण आहे आणि ती माझ्यापासून दूर गेलेली आहे, ती मला माझ्या आयुष्यामध्ये परत हवी आहे. आता समजा मी तिचं नाव घेणार, मी काय म्हणणार, कीर्ती वश वश वश, 3 वेळा फक्त वश 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 म्हणायचं. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता तुम्ही तुमच्या सासूसाठी करताय, सासूचं नाव आहे समजा वत्सला, तर तुम्ही काय म्हणणार, वत्सला वश वश वश. आता तुमच्या मित्राचं नाव आहे किरण, तर तुम्ही म्हणणार किरण वश वश वश. समजा तुम्ही एखाद्या कलिकसाठी करताय, त्या कलिकचं नाव आहे समजा प्रथमेश, तर तुम्ही म्हणा प्रथमेश वश वश वश. या पद्धतीने तुम्हाला 51 वेळेस पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन वश 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 असं म्हणायचं. हे झाल्याच्या नंतर हे लिंबू पूर्णपणे अभिमंत्रित होणार आहे. हे अभिमंत्रित झालेलं लिंबू तुम्हाला रात्रभर तुमच्या उशाशी घेऊन झोपायचं आहे. रात्रभर उशाशीच आणि तुमच्याच उशाशी घेऊन झोपायचं आहे. सकाळी उठला की उठल्याच्या नंतरनं सगळे उठायच्या आधी अंधार असतानाच उठायचं, ज्यावेळेस सूर्योदय होणार नाही त्यापूर्वी. आता आपल्याला माहिती आहे 6-6:30 पर्यंत सूर्योदय होतो, दिवस मोठा आहे, म्हणून थोडं लवकरच 4-4:30लाच उठा. ते लिंबू घ्यायचं, एखादी सुरी किंवा ब्लेड घ्यायचं, घराच्या बाहेर जायचं. त्या लिंबाच्या बरोबर उभे तुम्हाला 2 फोडी करून घ्यायच्या. आडव्यामधून कापायचं नाही, तर वरती शेंडा आणि खाली दांडक्याचं बाजू असते, दांड्याची बाजू असते, तर शेंड्यापासून असं बरोबर उभं ते लिंबू कापायचं. त्याच्या 2 फोडी करायच्या, डोळे बंद करायचे, दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं, डोळे बंद करून जोरात दोन्ही हातात 2 फोडी घेतल्या तरी चालेल, किंवा दोन्ही फोडी एकत्र ठेवल्या तरी चालेल. जोरात हाताला हिसका देऊन दक्षिण दिशेला डोळे बंद करून या फोडी फेकून द्यायच्या. फोडी फेकून द्यायच्या आणि थेट घरी निघून यायचं. मागे वळून पाहायचं नाही, काही नाही. डोळे उघडून घरी चालत यायचं नाही. तुम्ही म्हणा ताई तू सांगितलं डोळे बंद करून फोडी फेकायच्या, मग डोळे बंद करूनच घरी कसं चालत येणार, असं अर्धवटपणे हे करू नका. फोडी फेकल्या की त्यानंतरनं जागेवरती टर्न व्हायचं आणि टर्न झाल्याच्यानंतरनं डोळे उघडायचे आणि तुमच्या घरी चालत यायचं. येताना कुणाबरोबरही बोलायचं नाही, कितीही जीवाभावाचं, कितीही ओळखीचं कोणीही भेटलं तरीही बोलायचं नाही. जाताना मोबाईल घेऊन जायचं नाही, काही नाही. शांततेत जायचं. अगदी अंगणामध्ये जाऊन जरी फेकून दिलं दक्षिण दिशेला तोंड करून तरीही चालेल, किंवा मोकळ्या जागी जाऊन जरी केलं तरीही चालेल. त्यानंतर थेट घरी यायचं. घरी आलात की डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ आंघोळ वगैरे करायची, चूळ वगैरे भरायची आणि तुमचं जे काही काम आहे ते करायचं. पहा, हा उपाय केल्याच्या नंतर अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभूती येईल. जो कोणता व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता तो स्वतःहून तुमच्यापासून दूर जाताना तुम्हाला दिसेल. जी कोणती व्यक्ती होती ज्याबरोबर तुम्ही बोलण्यासाठी तडफडत होते, ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल. निदान तिचा फोन येईल, ती तुम्हाला दिसेल, किंवा मध्यस्थी कोणीतरी टाकून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल. निश्चित ह्या गोष्टी घडतातच घडतात. आता पहा, काहींना या उपायांची अनुभूती काही तासांमध्ये येते, काहींना एखादा दिवस लागतो, काहींना 2-3 दिवस लागतात, काहींना अगदी 8 दिवस लागतात. परंतु मी तुम्हाला सांगते, तुम्हाला 21 दिवसाच्या आतमध्ये पुरेपूर अनुभव येणार. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता आणि अनुभव घेऊ शकता. फक्त या उपायामध्ये
संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. उपाय केला आणि लगेच अनुभव आला पाहिजे असं नाही. आता तुमच्याबरोबर दुसरा कोणी हा उपाय करणार असेल तर तिला निश्चित काही तासांमध्ये येईल, काही दिवसांमध्ये अनुभव येईल. तुम्हाला समजा नाही आला, काही दिवस लागले, काही हरकत नाही. आपले कर्म, आपले प्रारब्ध, आपण किती पोटतिडकीने तो उपाय करतो यावरती डिपेंड असतं की आपल्याला त्याची अनुभूती कधी येणार आहे. म्हणून थोडं शांत राहून उपाय करा, पॉझिटिव्ह मनाने करा, निश्चित त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सिमेंट ठेवू नका हो. तुमचे जे काही रिलेटिव्ह आहेत, जे फ्रेंड सर्कल आहे, त्यांनाही शेअर करत चला. कारण कुठं ना कुठं कुणाला तरी या उपायांची मदत होणार आहे. त्यांची कृपा आशीर्वाद तुम्हालाही लागणार आहे आणि त्याचं फळ तुम्हालाही भरभरून स्वामी देणार आहे. स्वामी कोणत्याही गोष्टीचा स्वामी हिशोब ठेवते, त्याचं तितक्या पटीने ती रिटर्नही करते. म्हणून आपल्याला कोणतीही सेवा कुठं आपल्यापर्यंत सिमेंट ठेवायची नाही. ही सेवा आपल्याला इतरांपर्यंतही पोचवायची आहे. म्हणून होता होईल तितके व्हिडिओ शेअर करत चला. व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.